आजूबाजूला डोंगर आणि थोडी झाडं असलेलं एक सुंदर नदीच्या काठी वसलेलं गाव. या गावात असणाऱ्या एका मोठ्या वाड्यात गावातील ब्राह्मण पंत सगळेच जमले होते. त्यांच्यासमोर एक मोठं लाकडी सिंहासन होतं आणि त्यावर विराजमान झालेली एक व्यक्ती, अतिशय हुशार, पंडित आणि विद्वान शास्त्री, सर्व वेद पारंगत असं व्यक्तिमत्व रामेश्वर भट. सगळेजण रामेश्वर भट यांच्यासमोर हात जोडून उभे होते. तिथे असलेल्या जवळच्याच एका पंडिताने रामेश्वर भटांना सांगितले की गावातील वेदशास्त्री मंबाजी बुवा गोसावी आपल्यासमोर काही तक्रार घेऊन आले. त्यांना पंडिताने नमस्कार केला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. या मंबाजी बुवा या, रामेश्वर भट म्हणाले. आपणास भेटून खूप आनंद झाला. कसे काय येणे केलेत? मंबाजी म्हणजे गावातील श्रीमंत वेदशास्त्री, कर्मकांड निपुण, दुसऱ्या जातीतल्या लोकांना तुच्छ मानणे, भेदाभेद करणे यामध्ये पारंगत असे व्यक्तिमत्व. आज गावातीलच एक मोठी तक्रार घेऊन ते आले होते. मंबाजी रामेश्वर भटांपुढे हात जोडून उभे राहतात आणि आपल्या चतुर वाणीने बोलू लागतात. शास्त्री बुवा, आपण थोर आहात, वेद निपुण शास्त्री आहात. वेदांवर पहिला हक्क हा आपला आहे. ही स्तुती ऐकून रामेश्वर भट प्रसन्न होऊन आणि जमलेल्या सगळ्या पंडितांकडे बघून होकारार्थी मान हलवतात आणि हात वर करून मंबाजींना पुढे बोलण्याची आज्ञा करतात. पुढे मंबाजी मनातील दुष्टपणा चेहऱ्यावर न आणता धूर्तपणे वेदशास्त्रींना पटेल अशा शब्दात, काय सांगू, आपण, मी हे सर्व पंडित इथे असताना या गावात राजरोसपणे एक शूद्र माणूस वेदांचा आणि आपला अपमान करतोय. उपस्थित सर्व पंडितांकडे हात करत संतापाने म्हणाला. रामेश्वर भट चिडून त्यांच्या आसनावर उठून, काय आपण हे काय बोलता आहात? अंबाजी बुवा, हा वेदांचा अपमान आहे. प्रश्नार्थक चेहऱ्याने सर्वांसमोर म्हणत आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट आवळत आणि ती सिंहासनावर आपटतात. अंबाजी तावातावाने, हो ना, आता वेद सांगण्यासाठी माझी आपल्यासारख्या विद्वानांची काहीच गरज नाही असे म्हणण्यापलीकडे त्यांची मजल गेली. हो, तिथे असणारे सगळे उच्चवर्णीय लोक, विद्वान पंडित हे ऐकून स्तब्ध होतात. वाड्यात शांतता पसरते. मंबाजीचा एक सहकारी मध्येच रामेश्वर भटांकडे हात करून, एवढे मोठे वेद पारंगत वेदशास्त्री गावात असताना यांची हिंमत होतेच कशी म्हणतो मी. ओहो, असं म्हणत सगळे उपस्थित कुजबजू लागले. ते काही नाही, या माणसाचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणतो मी. वेदांवर आपली मक्तेदारी असताना त्यामध्ये कोणी घुसखोरी करू शकत नाही. मंबाजी रामेश्वर भट आणि उपस्थित सगळ्यांसमोर स्पष्ट करतात. रामेश्वर भट कडाडले, कोण आहे हा ज्याचं एवढं साहस झालंय? मंबाजीच्या मनात त्या नावाने उत्पन्न होणारा द्वेष आणि राग त्यांच्या डोळ्यात दिसू लागला होता. त्याच द्वेषानं रामेश्वर भटांकडे पाहत लगेच एका क्षणाचाही विलंब न करता नाव उच्चारतात. तुकाराम, चला रे, याला आजच चांगली समज देऊयात. असं म्हणून रामेश्वर भट आपली पालखी तयार करायला सांगतात. आपल्याबरोबर खुद्द रामेश्वर भट येणार या विचाराने मंबाजी आणि सहकारी खुश होतात. मंबाजी आपल्या सहकाऱ्यांकडून तुकोबा कुठे आहेत याचा पत्ता लावतात. सर्व लवाजम्यासह पालखीत बसून रामेश्वर भट गावातील तुकोबांचे विरोधक आणि मंबाजी वाड्यातून निघतात. इकडे एका डेरेदार वृक्षाभोवती असणाऱ्या पारावर गळ्यात एक विणा आणि हातात टाळ घेऊन व्यक्ती उभी आहे. डोक्यावर बांधलेली सफेद रंगी कापडाची पगडी, मस्तकावर उभा गंध म्हणजेच गोपीचंदनाचा टिळा, त्यावर गंध बुक्का, अंगावर सफेद रंगाची बाराबंदी आणि कमरेला धोतर असा साधा पेहराव. चेहऱ्यावर निरागस सात्विक भाव आणि प्रसन्न हास्य मुद्रा. स्वतःभोवती गोल फिरत हरिनामाच्या अखंड जयघोषात निरूपणात तल्लीन झालेली ती व्यक्ती. तर खाली बसलेले गावातील सगळे वारकरी सहकारी निरूपण ऐकण्यात बुडून गेलेले आहेत. अशा व्यक्तीच्या सानिध्याने भगवतांच्या भक्ती रसात न्हावून निघालेलं, बाजूला वाहणाऱ्या नदीच्या म्हणजेच इंद्रायणी काठी वसलेलं, आजूबाजूला डोंगर असलेलं सुंदर गाव देहू. सगळ्या बाजूने नामाचा जयघोष चालू होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढ्यात मंबाजी रागाने, थांबा रे, थांबाव हे सगळा, बघा कोण आलेत ते.
सगळ्यांचं लक्ष रामेश्वर भटांकडे हात करत वेधतात. तल्लीन होऊन चाललेला हरिनामाचा जयघोष थांबतो. सगळीकडे शांतता पसरते. रामेश्वर भट पालखीतून उतरून रागाने पाहतात आणि त्या पारावरील व्यक्तीकडे बोट करून, बरा तूच का तो? मंबाजीकडे पाहत कुत्सित हास्य करून, तुकाराम, आता निरूपण तुझ्याकडून ऐकायचं तर आम्ही काय तर म्हणे वेदांचा अर्थ सांगतो, आम्ही काय करायचे मग? तुकोबांकडे आणि रामेश्वर भट यांच्याकडे बघून मंबाजी रागाने मोठ्या आवाजात म्हणाले, अहो तुम्ही यांना सांगितलेलं कळत नाही, म्हणून तर आमचा भागवत धर्म आम्हाला या वेदांचे सोप्या शब्दात रसग्रहण करवतो. त्यामुळेच आमच्यासारख्या सामान्य माणसाला देखील वेदांचे ज्ञान मिळते. हे उत्तमच नाही का? तुकाराम महाराज उपस्थित लोकांकडे हात करून शांतपणे उत्तरले. हे ऐकताच रामेश्वर भट रागाने तुकोबांकडे हात करून, बस, धर्मपीठाला तुझ्याबद्दल सर्व काही कळवतोच. तुला आता धर्मपीठाला तेथील अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागेल. वेदांवर बोलतोस काय? आता तेच काय ते तुझ्याबद्दल ठरवतील, तेव्हा नक्की आहे. असं बोलून रामेश्वर शास्त्री तिथून निघून जातात. मंबाजी आणि सहकारी एकमेकांकडे बघून आनंदाने टाळी देऊन हसत त्यांच्या मागे मागे जातात. तुकाराम महाराज पारावरून शांतपणे त्यांच्याकडे पाहत उभे असतात. या घटनेनंतर काही दिवसांनी तुकोबा निरूपण सांगण्यात दंग असताना अचानक मध्येच रामेश्वर भट आणि मंबाजी हजर होतात. तुकोबांकडे निरूपण थांबवण्याचा हात करत, धर्मपीठाचा आदेश आहे माझ्याकडे. तुकाराम महाराज आणि निरूपण ऐकण्यासाठी जमलेले गावातील आणि गावाबाहेरील वारकरी आणि तुकोबांचे गावातील सहकारी शांतपणे रामेश्वर भटांकडे पाहतात. का आता का बोलणे बंद झाले म्हणतो मी? मंबाजी दुष्टपणे विचारतात. घाबरलात धर्मपीठाला? अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांची माथी भडकवणे थांबव. वेदांचं काय ते आम्ही बघून घेऊ, तू त्यात पडू नकोस. रामेश्वर भट रागाने तुकोबांकडे बघून बोलू. यावर तुकाराम महाराज दोघांनाही नम्रपणे सांगतात, धर्मपीठाच्या आदेशाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही सगळी त्या पांडुरंगाची इच्छा आहे असं मी मानतो. तुला तुला थोडंही भय वाटत नाही? मंबाजी तुकोबांना रागाने प्रश्न विचारतात. यावर तुकोबा डोळे झाकून नमस्कार करत रामकृष्ण हरी नामस्मरण करू लागतात. चला हो मंबाजी बुवा, याच्याशी बोलणं व्यर्थ आहे. धर्मपीठाला सामोरं गेल्यावर कळेल, मग बघू काय करतो ते. रामेश्वर भट मंबाजींकडे पाहून बोलतात आणि दोघेही कुत्सितपणे हसून निघून जातात. तुकाराम महाराज त्या दोघांकडे बघत चेहऱ्यावरचा सात्विक आनंद आणि संयम जराही न ढळता त्या थांबलेले निरूपण पुन्हा सुरू करतात. गजर होतो, रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग. ठरलेल्या दिवशी धर्मपीठाचा दरबार करतो. एका मोठ्या वाड्यात राज दरबार शोभावा तसा थाट. जमिनीपासून काही पायऱ्यांच्या अंतरावर एक मोठे सिंहासन, आजूबाजूला 2 छोटे सिंहासन. त्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला न्याय लिहिण्यासाठी बसलेले विद्वान पंडित, नंतर त्यांच्या पुढे पक्षकार आणि सामान्य लोक यांच्यासाठी उभा राहण्याची व्यवस्था. मोठ्या सिंहासनाकडे जाण्यासाठी मधोमध लांब लचक गालीच्या अंतरलेले. प्रवेशद्वारातून धर्मपीठाचे प्रमुख, धर्माधिकारी आणि बाकीचे धर्मशास्त्री यांच्या मागोमाग रामेश्वर भट दरबारात प्रवेश करतात. सगळे उपस्थित त्यांना आपली मान खाली करून डोळे मिटून मान देतात. तुकाराम महाराज आणि सोबत असणारे सहकारी त्यांना नमस्कार करतात. धर्मपीठाचे प्रमुख सिंहासनावर बसताच आपला एक हात वर उचलून धर्मपीठाची कार्यवाही सुरू करावी असे सुचवतात. दरबारात डावीकडे तुकाराम महाराज आणि त्यांचे गावातील सहकारी आणि वारकरी, तर उजवीकडे मंबाजी आणि गावातील त्यांचे साथीदार आणि उच्च जातीतील लोक उभे आहेत. धर्मपीठ प्रमुखांच्या उजव्या बाजूला रामेश्वर भट, तर डाव्या बाजूला धर्मपीठाचे विद्वान धर्मशास्त्री विराजमान आहेत. धर्मपीठातील एक पंडित तुकोबांवर करण्यात आलेल्या आरोपांचे वाचन सुरू करतो. श्री तुकाराम बोल्लोबा आंबिले यांच्यावर जाती शूद्र असताना वेदांचा आपल्या भाषेत अर्थ सांगणे,
पारंपरिक चालत आलेली रीती न जुमानणे, उच्च जातीतील लोकांकडून पाया पडवून घेणे आणि त्यांना शिष्य करून घेणे, काव्य रचणे आणि त्यांचा प्रसार करणे असे आरोप आहेत. यावर त्यांना राहते गाव त्याग, देशत्याग किंवा देहदंड असा शिक्षेचा नियम आहे असे दरबारात सांगितले जाते. हे ऐकल्यावर मंबाजी मान तिरकी करून चेहऱ्यावर दुष्ट हास्य करून तुकोबांकडे पाहतात. आरोपांचे वाचन पूर्ण होताच तुकोबांना याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना केली जाते. तुकाराम महाराज थोडा वेळ शांत डोळे मिटून रामकृष्ण हरी नाम घेऊन धर्मपीठाचा आदर दाखवत नमस्कार करून आपल्या मधुर वाणीने विनम्रपणे बोलू लागले. धर्मपीठाचा मी आदर करतो, पण माझ्यावर जो काही आरोप केला आहे तो मुळी गुन्हा आहे हेच मी मानत नाही. धर्मपीठातील शास्त्री आणि मंबाजी रागाने तुकोबांकडे पाहू लागतात. थोडं थांबून महाराज पुन्हा बोलू लागतात. वेदांचा आशय माझ्या अभंगातून प्रकट होतोय हे सत्यच आहे. त्यासाठी कोणाची परवानगी लागते हे मला माहीत नाही. ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. भोळ्या बाबड्या लोकांना वेदांचा अर्थ समजला तर असा काय अनर्थ होणार आहे? हा भेदाभेद कशासाठी? जर माझ्याकडून त्यांना ज्ञान प्राप्त होणे आपणास पटत नाही तर मग आपण तरी त्यांना सांगावे. मंबाजीकडे हात करून शांतपणे तुकोबा म्हणाले. यावर धर्माधिकाऱ्यांजवळ बसलेले रामेश्वर भट चिडून, आम्ही काय करायचे ते तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुकोबांकडून संयमीपणे उत्तरं मिळत असल्यामुळे उपस्थित धर्मपीठ, वेदशास्त्री आणि उच्चवर्णीय लोक त्यांच्याकडे संतापाच्या नजरेनं पाहत होते. तरीही तुकोबा शांतपणे आपल्या अमृतवाणीने आणि नम्र वृत्तीने उपस्थितांना स्पष्ट करताना म्हणतात, सर्वांनाच देवाचं नामस्मरण कीर्तन करण्याचा अधिकार आहे, मग तो कोणताही जातीतला असो वा धर्मातला असो. धर्मपीठ प्रमुखांच्या डाव्या बाजूला बसलेले एक वेदशास्त्री तुकोबांना रागाने विचारतात, मग आमच्यासारख्या उच्च जातीतील लोकांना आपल्याकडे वळवून त्यांना आपल्या पाया पडायला लावणे, शिष्य करून घेणे, याला तुम्ही काय म्हणाल? या लावले गेलेल्या आरोपालाही तुकोबा शांतपणे उत्तर देतात. आमच्या वारकरी संप्रदायात आम्ही एकमेकांना माऊली म्हणतो, एकमेकांच्या पाया पडतो, म्हणजेच माणसात असलेल्या देवाला, आमच्या माऊलीला पाया पडतो असं आम्ही मानतो. तुकोबा धर्माधिकाऱ्यांसमोर त्यांचा आदर दाखवत स्पष्ट करतात. लगेच त्याच शास्त्रीबुवांकडे पाहून तुकोबा म्हणतात, शिष्य म्हणाल तर यासंबंधी आपण मंबाजी बुवांनाच खरं काय ते विचारू शकता. मंबाजींकडे बोट करून म्हणतात. धर्मपीठाचं वातावरण शांत आणि गंभीर. मंबाजी आणखी रागाने आपल्या गळ्यातील उपरण्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून तुकोबांकडे पाहू लागतात. हे उत्तर ऐकून धर्मपीठाचे प्रमुख, शास्त्री, विद्वान पंडित यांची तळपायाची आग मस्तकाला जाते. धर्मपीठ प्रमुख बोलू लागतात, तुम्ही कितीही बडबड केली तरी तुम्ही गुन्हा केला आहेच आणि तो गंभीर स्वरूपाचा आहे. आणि विरोध करत होत्या.
त्या रडत सांगत होत्या, अहो तुम्ही रात्रंदिवस एक करून खाणं पिणं विसरून हे सगळं लिहिलंय आणि आता ते पाण्यात सोडायला तुम्हाला काहीच वाटत नाही. तुकोबा शांत नजरेने तिच्याकडे पाहतात आणि आपले काम करीत मनातल्या मनात, तिला आता काही समजावणे शक्यच नाही असं म्हणून नामस्मरण करू लागतात. रामकृष्ण हरी. गावातील लोकांनाही हा न्याय पटलेला नाही. तेही तुकोबांना असं करू नये म्हणून साकडं घालण्यासाठी गावातील तुकोबांना मानणारे लोक घोळक्याने त्यांच्या घरी येत होते. तुकोबा चेहऱ्यावर स्मित हास्य करीत सगळ्यांना शांत राहण्याचा आणि नामस्मरणाचा सल्ला देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तुकाराम महाराज एका कापडामध्ये बांधलेल्या काव्यरूपी परमेश्वर चरणी वाहिलेल्या फुलांचं, आपल्या अभंग लिखाणाच्या वह्यांचं गाठोडं हातात घेऊन शांत चेहऱ्याने इंद्रायणी नदीकडे झपाझप पावले टाकून जाऊ लागतात. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुले रडत रडत चालत आहेत. त्यांना बघून गावातील लोक त्यांच्या मागोमाग चालू लागतात. लोक रडतायत. तुकाराम महाराज इंद्रायणी नदीच्या घाटावर पोहोचतात. तुकाराम महाराज मागे बघतात तर त्यांच्या मागे सारा गाव गोळा झालेला त्यांना दिसतो. तर मंबाजी आणि सहकारी एका झाडाआड लपून हे सारे दृश्य पाहत आहेत. तुकोबा राय चढ पावलांनी नदीत उतरत आहे. इकडे सारा गाव त्यांना नको नको म्हणत विनवत आहे. गुडघ्यावर पाण्यात आल्यावर तुकाराम महाराज आपल्या हातातील ते बांधलेलं गाठोडं इंद्रायणीच्या पाण्यात विसर्जित करतात. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. हात सोडून तुकाराम महाराज वर आकाशाकडे पाहतात. रामकृष्ण हरी, तुझ्याकडे पाठवले आहे म्हणत हुंका देतात आणि घाटावर येऊन डोळे बंद करून शांतपणे मांडी घालून बसतात. हे दृश्य पाहून मंबाजी आणि साथीदार एकमेकांना टाळी देऊन हास्य करत तिथून पाय काढतात. बराच वेळ झाला होता तरी सर्वजण दुःखात तुकाराम महाराजांच्या जवळ बसून आहेत. तेवढ्यात तुकोबांच्या अभंगाचा आवाज येतो. गावातील तुकोबांच्या घराशेजारीच राहणारा त्यांचा सहकारी नदी घाटाच्या पायरीवरून मोठ्याने तुकोबांनी रचलेला एक अभंग म्हणू लागतो. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जातात. तुकोबा डोळे मिटून बसलेले. सर्वजण त्या अभंगाला टाळ्यांची साथ देतात. तो अभंग संपल्यावर लगेच एक जण दुसरा अभंग म्हणायला सुरुवात करतो. असे एक एक करत पोथीतले सगळे अभंग लोकांच्या तोंडून बाहेर पडू लागतात. जणू काही इंद्रायणी नदीच्या पाण्यावर हे सगळे काव्यरूपी अभंगाचे शब्द उमटत आहेत. तुकाराम महाराज डोळे उघडतात. उभे राहून आनंदाने आकाशाकडे पाहतात आणि नमस्कार करतात. परमेश्वरा, पांडुरंगा, तू माझे सगळे लिखाण, माझे अभंग परत दिलेस असे म्हणून दोन्ही हात वर आकाशाकडे पसरून स्वतःभोवती गोल फिरू लागतात आणि रामकृष्ण हरीचा गजर सुरू होतो. इंद्रायणी नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणेच तुकोबांचे अभंग वेगवेगळ्या गावात पोहोचले होते. सामान्य लोकांच्या मुखातून तुकोबांचे काव्य बाहेर येणे याचा अर्थ ईश्वराने त्यांना हे कार्य यापुढेही चालू ठेवावे असे त्यातून सुचवायचे असेल आणि तसा त्यांच्या पाठीशी असणारा आशीर्वादच पांडुरंगाने या घटनेने दाखवून दिला. त्या दिवशी रोजच्याप्रमाणे नवा दिवस आणि एक नवी सकाळ घेऊन सूर्यनारायण डोंगराआडून आपली कोवळी सोनेरी किरणे घेऊन देहूत हळूहळू पसरत आहे. सकाळची लगबग सुरू झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. गायी हंबरू लागल्या. गावातल्या बायका पाणी भरायला नदीवर जात होत्या. काही गावकरी तुकाराम महाराजांच्या घरासमोरून बाहेर थांबूनच घराला नमस्कार करून आपल्या दिनक्रमाला सुरुवात करत होते. गावातील लोक रस्त्यावरून जात असताना वाटेत भेटल्यावर तुकोबांच्या आजच्या होणाऱ्या निरूपणाविषयी एकमेकांना सांगत होतं. तर नदीवर पाणी भरायला गेलेल्या बायका देखील काम लवकर आटपून तुकाराम महाराजांच्या निरूपणाला जमायचं अशी एकमेकींना आठवण करून देत होत्या. रोजच्याप्रमाणेच त्या दिवशी तुकाराम महाराज पहाटेच लवकर उठले. रात्रीपासूनच त्यांना आजच्या दिवसाचे संकेत मिळत होते. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत होता. सकाळी उठल्या उठल्या अवलीबाईंनी त्यांना विचारले देखील, अहो, तुम्ही वेगळेच आणि खुशीत दिसताय. काय झालंय? काय सांगू, मला किती आनंद होतोय. तुकोबा शांतपणे स्मितहास्य करीत म्हणाले. अहो, असं झालंय तरी काय, आणि ते पण एवढ्या सकाळी सकाळी? अवलीबाई तुकोबांना विचारत म्हणाल्या, अगं, एखाद्या सासूरवाशिणीला तिच्या माहेरी जाता
मी जिथे जाणार आहे तूही चल माझ्याबरोबर, तुकोबा प्रेमाने म्हणाले. मी तुमच्याबरोबर आले तर मग मुलांकडे कोण बघणार? आणि मी हे आपलं घर आणि आपल्या लेकरांना सोडून नाही येऊ शकत. तुम्ही जाऊन या लवकर, तुम्ही जा आणि लवकर घरी या, आवली काळजीच्या स्वरात म्हणाली. मी वाट पाहीन तुमची. तुकाराम महाराज डोळे मिटून, बरं, मी एकटाच जातो. या लेकरांना तू यापुढेही खूप प्रेमानं वाढवशील अशी खात्री आहे मला. तुम्ही सगळे सुखात राहा. तुकाराम महाराज जवळ येऊन बसलेल्या मुलांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवून बोलले. आवली शंकेच्या स्वरात थोड्या रागानं, असं का बोलताय? आणि तुम्ही कुठे जाणार आहात? त्यावर तुकोबा शांतपणे काळजीच्या स्वरात, काही नाही का, तुमची काळजी वाटते म्हणून. तुकोबांनी कुटुंबाबद्दलची काळजी व्यक्त केली, पण मनात मात्र ईश्वर भेटीची आस त्यांना लागली होती. आता त्यांचं मन तिकडे ओढलं जात होतं. थोड्याच वेळात त्यांना निरूपण सुरू करायचंय. ते त्यासाठी तयारी करत असताना रोजच्या प्रमाणे गावातील आणि गावाबाहेरील अनेक वारकरी तसेच गावातील सहकारी त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्या दिवशीही होणाऱ्या निरूपणाचा वेळ जवळ येऊ लागला होता. गावातील तसेच गावाबाहेरील वारकरी, टाळकरी सगळे सहकारी तुकोबांकडे निरूपण ऐकण्यासाठी जमा झाले. निरूपणातून मिळणारे अमृत सगळ्यांना चाखायचे होते. आज महाराज काय सांगणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. महाराज घरातून बाहेर आले. गळ्यात वीणा, हाती टाळ आणि तोच नित्य साधेपणाचा पेहराव. चेहऱ्यावर कसलीही चिंता नाही, झळकत होता तो फक्त आनंद. तुकोबा चालू लागले, जणू काही परमेश्वर त्यांना मार्ग दाखवत होता. त्यांच्या मागे जमलेला जनसमुदाय चालत होता. महाराज कोठे निघाले आहेत याची कोणालाही कल्पना नव्हती. तुकाराम महाराज एका वृक्षाजवळ थांबले. त्या वृक्षाजवळ आले आणि त्यांनी त्या वृक्षाला नम्रपणे वाकून नमस्कार केला, कारण तो या दिव्य घटनेचा साक्षीदार होणार आहे. त्या वृक्षाचं नाव नांदुरकी वृक्ष. यावेळी कोणालाही पुसटची कल्पना नव्हती. नमस्कार केला, कारण तो या दिव्य घटनेचा साक्षीदार होणार आहे. त्या वृक्षाचं नाव नांदुरकी वृक्ष. यावेळी कोणालाही पुसटची कल्पना नव्हती की या स्थानाचे नंतर काय महत्त्व असणार आहे ते. तुकोबांनी वीणेच्या तारा छेडल्या, टाळाचा आवाज झाला. त्यांनी आपले निरूपण सुरू केले. रोजच्या प्रमाणेच लोक निरूपणात दंग झाले. वेळ पुढे पुढे जात होती आणि तुकोबांचा निरूपणातून अमृताचा वर्षाव चालूच होता. त्यांना माहीत होतं की हे त्यांचे शेवटचे निरूपण आहे आणि हे लोकांना कळावं असं आता त्यांना मनोमन वाटू लागलं होतं. तुकाराम महाराज नांदुरकी वृक्षाजवळ उभे आहेत. गळ्यात वीणा, हातात टाळ घेऊन ते आनंदाने अभंग म्हणत आहेत. गावातील वारकरी, सगळे लोक, त्यांचे सहकारी त्यांच्या आजूबाजूला हातात भागवत धर्माची पताका घेऊन, टाळ घेऊन तुकोबांच्या अभंगात रंगून गेलेत. हे माझे शेवटचे कीर्तन आहे असे तुकाराम महाराज लोकांना विशिष्ट खुणेने सांगू पाहत होते. तुकोबाराय लोकांना सांगत होते, मुखी अखंड नाम परमेश्वराची प्राप्ती करून देते. आपणही सगळे नाम संकीर्तनाने त्याच्याजवळ जाऊ शकता, त्याला प्राप्त करू शकता. राम कृष्ण हरी उपदेश करत निरूपण सुरू झाले. तुकाराम महाराज शब्दात जीव ओतून गात होते. दिव्य अशा चैतन्याचा संचार तुकोबांमध्ये झाला. ते पांडुरंगाप्रमाणे उभे आहेत. लोक निरूपण ऐकत रोमांचित झाले आहेत. सगळे लोक त्यांच्याकडे तन्मयतेने पाहत होते. पाहता पाहता तुकाराम महाराज कीर्तनात खूप रंगून गेले. बघणाऱ्यांना ते समोर आहेत पण आणि नाहीत पण अशी म्हणण्यासारखी अवस्था झाली होती. एवढे ते हरिनामात हरवून गेले होते. पांडुरंगाचे नामस्मरण करता करता अचानक तुकोबा स्तब्ध झाले. त्याच अवस्थेत ते डोळे मिटून शांत उभे राहिले. टाळकरी थांबले. वातावरण शांत, गंभीर. त्यांच्या हातून वीणेच्या तारा हळुवारपणे छेडल्या जात होत्या. अंतःकरणात खोलवर रुजलेले रामकृष्ण हरी हे नामस्मरण त्यांच्या हृदयात अखंड चालू होते. या नामस्मरणाने ते आपल्या पांडुरंगाला मनोमन आळवू लागले. मनात परमेश्वर भेटीची ओढ, तळमळ अधिकाधिक तीव्र होत होती. काही क्षणात त्यांनी आपले डोळे उघडले आणि उपस्थित सर्वांवर त्यांनी आपली करुणामय नजर फिरवली. त्यानंतर त्यांनी लगेचच कीर्तनाला सुरुवात केली. तुकोबांनी टाळकऱ्यांना ध्रुपद उचलून चालू करण्याची खूण केली. या क्षणाला त्यांच्या मुखातून येत असणारे अभंग रचनांनी पुन्हा कीर्तन सुरू झाले खरे, पण आता त्या अभंगांची चाल बदलली होती. ठेकाही नेहमीपेक्षा वेगळा वाटू लागला होता.
त्यामुळे कीर्तनाचा नूरच पालटला. त्या बदललेल्या ठेक्यामध्ये तुकाराम महाराज तल्लीन होऊन अभंग गाऊ लागले. सुरुवातीपासून निर्मिती झालेल्या वातावरणामध्ये हळूहळू एक प्रकारचा बदल होऊ लागला होता. उपस्थित सगळ्यांना आधीचे तुकोबा आणि आताचे यात फरक जाणवू लागला. या अशा चाली आणि सुरांमध्ये महाराज याआधी कधीच गायले नव्हते, किंबहुना असा प्रसंगच आला नव्हता. असे वेगळे वातावरण देखील कधी तयार झाले नव्हते. सगळे उपस्थित वारकरी तसेच गावातील त्यांचे सहकारी मनोमन हाच विचार करत होते. साऱ्यांच्या नजरा तुकोबांवर असणारी भक्ती, माया आणि काळजी या भावांपोटी त्यांच्यावर एकरूप झाल्या होत्या. शांत आणि एकाग्र होऊन ऐकणारे गळ्यातील गहिवर घालवू पाहत होते. तुकाराम महाराजांच्यावर असणाऱ्या या प्रेमापोटी न राहून प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. तुकाराम महाराज काय सुचवू पाहताय आणि काहीतरी मोठी घटना घडणार आहे याची जाणीव हळूहळू सगळ्यांनाच झाली. तुकाराम महाराजांनी शेवटचे कीर्तन सुरू केले. कीर्तन गाता गाता तुकाराम महाराजांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. ते आकाशाकडे पाहू लागले. त्यांना आकाशातून काहीतरी येत असल्याचे जाणवले. त्यांच्या दृष्टीला जे काही दिसत होते ते कीर्तनात मांडत होते. तेवढ्यात आकाशात लख्ख प्रकाश झाला आणि त्या प्रकाशाच्या तेजाने त्यांचे डोळे दिपले. काही वेळासाठी विटलेले डोळे उघडून पाहतात तर काय, आकाशात समोर ज्याच्या भेटीची आस लागली होती असा तो गरुडावर विराजमान साक्षात पांडुरंग. विशाल भाळी चंदनाचा टिळा, तेजस्वी नेत्र, कानात झळाटी मकराकृती कुंडले, कंठी कौस्तुभ मणी आणि गळ्यात तुळशीचा हार असून त्याने पितांबर परिधान केले आहे. करकटी ठेवलेल्या अशा या सावळ्या रूपाचं पांडुरंगाचं रूपस्वर्ण दर्शन त्यांना झालं. त्या अत्याधिक आनंदाने त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आकाशाकडे पसरले. तो पहा, तो आला माझा हरी, मला न्यायला. तुकाराम महाराजांनी ज्या तळमळीने आणि एवढ्या परिणामकारक उद्गार काढले तसं सगळ्यांच्या हृदयात धस्स झालं. जीव घाबरला. सगळे वर आकाशाकडे पाहू लागले. पण तुकोबांच्या असं म्हणण्याचा अर्थ कोणालाच कळेना, कारण त्यांना जे दिसत होतं ते इतर कोणालाच दिसत नव्हतं. आता तुकोबा आपल्याला सोडून निघालेत असं वाटून सगळ्यांच्या अंगावर काटा आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कीर्तन गातच तुकोबा साऱ्यांचा निरोप घेत होते. जसा सूर्य डोक्यावर आला तसा अचानक वेगाचा वारा सुटला. वाऱ्यामुळे नांदुरकी वृक्षाच्या फांद्या हलू लागल्या. वृक्षाची पाने सळसळ आवाज करू लागली. तुकोबांनी आकाशाकडे बघत मुखी मोठ्या आवाजात नाम घेत शेवटची हाक दिली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उपस्थित गावातील लोक, सगळे वारकरी, टाळकरी, सहकारी, कुटुंबातील सदस्य रामकृष्ण हरी नावाचा गजर करता करता तुकोबा उभे असलेल्या ठिकाणी धाव घेतात. सगळ्यांचे दोन्ही हात वर आकाशाकडे झेपावत काही क्षणांतच मोठ्याने टाहो फुटला. तुकोबा, तुकोबा, तुकोबा.